नमस्कार, टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोबीचे अप्पे आणि पॅनकेक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे तडतडू द्यायचे आहेत असे, आणि त्यामध्येच आता उडीद डाळ 1 चमचा टाकलेली आहे आणि ती पण आता जराशी आपण अशी परतून घ्यायची आहे। त्यावरतीच आता आपण माझ्याकडे अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट होती ती टाकलेली आहे। एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे। सांबर मसाला 1 चमचा। चांगलं परतून घ्यायचंय। डाळ टाकलेली आहे, फुटाण्याची डाळ जी आहे ती टाकलेली 1 चमचा, आणि 3 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहे। मध्यम आकाराचा टोमॅटो आहे तो टाकून आता आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। हळद टाकायची आहे 1/2 चमचा। मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया सर्व। शेंगदाणे थोडेसे टाकलेले 2 चमचे। आता हे आपण चांगलं परतून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनिटं, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया। थंड झाल्यावर आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। या पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे। आपली ही चटणी तयार झालेली आहे। याच्यावरती तुम्ही जिरे मोहरीची फोडणी देखील करू शकता। आता एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचा आहे। आता हे मी किसून घेतलेलं आहे। तांदूळ आपल्याला 2 तास भिजवून घ्यायचे आहे। तांदूळ आपला चांगला भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। जरा आपण असं हाताने हे दाबला तर त्याचे तुकडे होतात, म्हणजेच तांदूळ आपला चांगला भिजलेला आहे। आणि आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। त्यामध्ये 1 छोटी वाटी दही घेतलेला आहे। 4-5 हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे टाकलेले आहेत। 1 इंच आलं साधारण, 7-8 लसूण पाकळ्या। आता हे आपण पेस्ट करून घेणार आहोत। याप्रमाणे छान अशी बारीक पेस्ट करायची आहे। घट्ट होत असेल तर तुम्ही पाणी टाकून देखील पेस्ट करू शकता। आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। कोबी आता मी इथे बाउलमध्ये घेतलेला आहे। त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, आणि आता जे आपण तांदूळ, दही, मिरची आणि आलूची पेस्ट जी केलेली आहे ती टाकून मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला। मिक्सरचं भांडं धुवून आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आपल्याला असं थोडंसं सरसरीत पीठ करायचं आहे, जास्त घट्ट नको आहे आपल्याला। त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे, थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिश्रण आपल्याला या पद्धतीने। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊया। आणि आता 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला, आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित।
चांगलं मिक्स करायचं आहे. सोडा आपला पूर्ण सगळीकडे मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित. आणि आता मी आप्पे पात्र गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. त्याला तेल लावून घेऊया. अशा प्रकारे ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता चमच्याने त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत. कोबीचं जे आपण केलेलं आहे कोबी तांदळाचं ते मिश्रण टाकून आपण आप्पे बनवून घेणार आहोत. वरतून झाकण ठेवायचं आहे आपल्याला. आता मीडियम गॅसची फ्लेम आहे. आता झाकण काढून घेतलेलं आहे. आता हे उलटून घेऊया. उलटून घेतल्यानंतर आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपण ते असेच मंद गॅसवरती शिजू देणार आहोत. या प्रकारे सर्व आप्पे उलटून झालेले आहे. आता 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आपले आप्पे तयार झालेले आहेत. ते मी आता एका डिशवरती काढून घेते या पद्धतीने. त्याचप्रमाणे आपण तव्यावरती हे मिश्रण पसरून त्याचा असा ह्या प्रकारे तुम्ही पॅनकेक देखील बनवू शकता. उलटून घेऊया. आपला हे पॅनकेक देखील तयार झालेला आहे. अशा पद्धतीने पॅनकेक आणि कोबीचे आप्पे तयार झालेले आहे. खायला अतिशय चविष्ट असे हे रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील.